हेवी बस्ट दिसू नयेत यासाठी लेअरिंग, जॅकेट्स, लेयर्स घालणे. खूप एखादा टाईट ड्रेस असेल, एखादा टी शर्ट असेल किंवा फ्रॉक असेल, तर त्याच्यावरती जस्ट एक कार्डिगन टाकला. हलका पातळ स्वेटर असतं ना कार्डिगन, ज्याला बऱ्याचदा बटन नसतात पण असले तरी 1 किंवा 2 असतात. असा कार्डिगन टाकला. ओपन कार्डिगन्स पण मिळतात. एखादं छानसं जर खूप वेस्टर्न वेअर, ऑफिस वेअर वगैरे असेल, तर एखादं ब्लेझर टाकलं छानसं आणि ते ते तो ब्लेझरचा कट तुम्ही ओपन ठेवला ब्लेझर तरी चालतो. तो बंदच करायला पाहिजे असं नाही. त्यानं काय होणार आहे, व्हर्टिकली सुद्धा इथून आणि इथून कट होणार आहे. त्यामुळे हे जो साइड बस्टचा जो वेट आहे, ते दिसणारच नाही कारण ते जॅकेट आलंय. त्यामुळे त्याच्यानंतर बॉमर जॅकेट्स असतात. तर ते जॅकेट्स पफी असतात, फुगलेले असतात आणि ते सगळे शोल्डरला, खांद्यांना मोठे करतात आणि इथे पफ आणतात, ना की चेस्टच्या एरियामध्ये. वेस्टर्न किंवा खूप जास्त टी-शर्ट, जीन्स, कॅज्युअल हे असेल, तर थोडेसे डेनिम जॅकेट्स जे ओपन आहेत. मी सांगितलं तसे आजकाल जॅकेट्समध्ये सुद्धा इतकं सुंदर आलंय विदाऊट नेकलाईनचे, विथ नेकलाईनचे, बंद गलाचे. म्हणजे इथून येऊन इथे ती पट्टी आहे, पण नंतर मात्र ओपन आहे. त्यानं पण ती चेस्ट डिव्हाईड होणार आहे. व्हर्टिकली इथे मध्येच लाईन तयार होणार आहे आणि अजिबात हेवी बस्ट दिसणार नाहीये. आणि एक भारी ट्रिक म्हणजे बेल्ट घालायचा किंवा शर्ट्सना टक इन करायचं. त्याचा फायदा असा होतो, की जेव्हा जो नियम खूप वरून जेव्हा गळाचा, टर्टल नेक वगैरे असे जेव्हा आपण कपडे घालतो आणि तो गळा ऑलमोस्ट चेस्ट आपली वरून सुरू झाली आहे असा इफेक्ट सुरू होतो. पण ती जेव्हा मध्ये कट होते, तेव्हा ते बस्ट आपोआप छोटे दिसायला लागतात. असा व्हिज्युअल इफेक्ट यानं तयार होतो कारण आडवं मध्ये कट होतं.